नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. प्रत्येक गावाच्या वेशीवर साती आसरा असतात किंवा 7 देवी असतात. त्याचबरोबर म्हसोबा सुद्धा असतो. तर साती आसरा म्हणजे काय तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. मंडळी, तुम्ही पाहत आहात डिजिटल डीजी मराठी. तर सर्वात पहिले साती आसरा म्हणजे काय? महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये स्थानिक लोकपरंपरेनुसार काही ठिकाणी साती आसरा किंवा त्यासारख्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पवित्र जागा आढळतात. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, साती आसरांची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात एकसारखी नाहीये. गावागावानुसार त्यांची नावं, रूपं, कथा आणि त्यांच्याशी संबंधित श्रद्धा वेगवेगळ्या असू शकतात. काही ठिकाणी ही जागा मातृदेवतांशी किंवा स्त्री शक्तीशी जोडली जाते, तर काही ठिकाणी स्थानिक ग्रामदेवतांच्या परंपरेशी तिचा संबंध सांगितला जातो. म्हणून साती आसरांकडे पाहताना स्थानिक लोकपरंपरा समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण की प्रत्येक गावाची प्रथा वेगवेगळी असते. तर तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की मग साती आसरा गावाच्या वेशीवरच का असतात? याचं उत्तर आपल्याला समजून घेण्यासाठी जुन्या गावांच्या रचनेकडे पाहावं लागेल. पूर्वी गाव म्हणजे फक्त घरांची वस्ती नव्हती. गावांची एक ठराविक सीमा होती. या सीमेला प्रवेश देणाऱ्या ठिकाणाला गावाची वेस म्हटलं जायचं, जे की आताही म्हणतात. गावाच्या आत एक वेगळं जग होतं आणि गावाच्या बाहेरचा प्रदेश एक वेगळं क्षेत्र होतं. त्यामुळे वेस ही केवळ ये जा करण्याची जागा नव्हती. पूर्वीच्या समाजात आजसारख्या आधुनिक सुरक्षा व्यवस्था नव्हत्या, म्हणजे कुठलीच सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्यामुळे गावाच्या सुरक्षिततेसाठी अनेक प्रकारच्या लोकपरंपरा निर्माण झाल्या, ज्या की लोकांनी सुरू केल्या आणि त्यानंतर त्या रूढ झाल्या. गावाच्या वेशीवर ग्रामदैवत, वीर, देवता किंवा पवित्र स्थान असण्यामागे अशीच एक लोकमान्यता असू शकते. खरं म्हणजे गावाच्या सीमेला देवतेचे संरक्षण लाभावे आणि गावावर संकट येऊ नये यासाठी म्हणूनच अशा पवित्र जागा गावाच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा सीमेजवळ असण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसते. पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ही धार्मिक आणि लोकपरंपरेवर आधारित समजूत आहे. याला वैज्ञानिक संरक्षण व्यवस्था म्हणून पाहता येत नाही. तर या 7च का आहेत, हाही प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर या 7 संख्येचं महत्त्व काय आहे? साती आसरा या नावामुळे आणखी एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे साती म्हणजे 7. महाराष्ट्रातील लोकपरंपरांमध्ये 7 या संख्येला विशेष महत्त्व आढळतं. 7 बहिणी, सप्तमातृका किंवा विविध 7 देवतांच्या परंपरा भारतीय सांस्कृतिक इतिहासात आढळतातच. मात्र प्रत्येक ठिकाणच्या साती आसरा थेट सप्तमातृकांशी जोडणे योग्य ठरणार नाही, कारण वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये या परंपरांचा अर्थ आणि स्वरूप बदललेलं दिसतं. म्हणून स्थानिक परंपरेनुसार याचा अर्थ समजून घेणे अधिक योग्य ठरेल. आता याच 7 देवींचं ठिकाण तुम्ही नदी, ओढा किंवा गावाच्या बाहेरील प्रदेशात बघितलं असेल, म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही हे बघितलं असेल. आता आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे काही ठिकाणी अशा पवित्र जागा नदी, ओढा, तलाव किंवा गावाच्या सीमेजवळ आढळतात. यामागे जुन्या समाजव्यवस्थेचा विचार केला तर गावाची सीमा, पाण्याचे स्रोत आणि शेतीचा प्रदेश हे सर्व अत्यंत महत्त्वाचं होतं. पाणी म्हणजे जीवन, शेती म्हणजे गावाच्या अर्थव्यवस्थेचा आधार. त्यामुळे पाणी, जमीन आणि गावाच्या सीमेशी संबंधित अनेक लोकपरंपरा काळाच्या ओघात विकसित झाल्या. तर वेशीवरची देवता म्हणजे गावाची राखण करणारी असंच तुम्हाला आता वाटू लागलं असेल. पण लोकविश्वासात गावाच्या सीमेवर असणाऱ्या देवता अनेकदा गावाची राखण करणाऱ्या म्हणून पाहिल्या जातात. गावात प्रत्येक माणूस प्रवेश करण्यापूर्वी त्या पवित्र जागेला नमस्कार करण्याची किंवा काही ठिकाणी विशिष्ट विधी करण्याची प्रथा आहे. यामागे एक सुंदर सांस्कृतिक भावना दिसते. गावात प्रवेश करण्यापूर्वी गावाच्या रक्षणकर्त्याला वंदन करतात. तर ही भावना त्या काळातील
गावकऱ्यांच्या किंवा ग्रामस्थांच्या सामूहिक श्रद्धेचा भाग होती. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग ही परंपरा कधीपासून सुरू झाली, म्हणजेच ही परंपरा किती जुनी आहे? याचं एक निश्चित उत्तर देणं कठीण आहे, कारण महाराष्ट्रातील अशा अनेक लोकपरंपरा लिखित इतिहासापेक्षा मौखिक परंपरेतून पुढे आल्यात. आज आजी आजोबा सांगतात ती कथा त्यांच्या आधीच्या पिढीने सांगितलेली असते. अशा प्रकारे कथा आणि श्रद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचतात. त्यामुळे एखाद्या गावातील 7 आसरांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर त्या गावातील जुने दस्तऐवज, स्थानिक इतिहास, शिलालेख, मंदिरांची माहिती आणि स्थानिक जाणकारांच्या परंपरा यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मग 7 आसरा खरंच रहस्यमय आहे का? रहस्यमय हा शब्द आकर्षक आहे, पण इतिहास सांगताना आपण थोडं सावध राहायला हवं. 7 आसरांभोवतीच्या अनेक कथा लोकश्रद्धा आणि स्थानिक परंपरांचा भाग आहेत. त्यामुळे या कथांना ऐतिहासिक सत्य म्हणून सांगण्याऐवजी स्थानिक लोकविश्वासानुसार असं सांगणं अधिक योग्य आहे. तर या संपूर्ण माहितीनुसार एक निष्कर्ष निघतो, तो म्हणजे 7 आसरा म्हणजे गावाची रक्षणकर्ती देवता असते. पूर्वीच्या काळात साथीचे आजार किंवा चोरी वगैरे अशा खूप अफवा किंवा आजार पसरायचे. तर तेव्हा एक गावाचं पूर्ण रक्षण व्हावं, कारण की एकतर सगळीकडे सुविधांचा अभाव असायचा. आत्ता जेवढ्या आपल्याला सुविधा उपलब्ध आहेत तेवढ्या पूर्वीच्या काळात उपलब्ध नव्हत्या, हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यामुळे गावाची रक्षणकर्ती देवता म्हणून या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत, म्हणजे एक प्रकारे ग्रामदेवता म्हणता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावाची वेस दर्शवण्यासाठी तिथे काहीतरी चिन्ह म्हणून किंवा काहीतरी ठिकाण म्हणून 7 आसरा यांची स्थापना करायचे. तर अशीच नवनवीन माहिती घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. आपलीच वाहिनी डिजिटल DG मराठी.